हॅलो गाईज, मी अनिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल हॉटेल ॲग्री किंगमध्ये. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे तिचं नाव आहे कालं मटण. आणि गाईज, आपले 1000 सबस्क्राईब आता लवकरच कंप्लीट होणार आहेत आणि पुढचं टार्गेट आहे आपलं 10,000 सबस्क्राईब करायचं. त्याच्यासाठी तुम्ही नक्की सपोर्ट कराल अशी मी आशा करते. तर गाईज, आपण काला मटण बनवतोय, त्याच्यासाठी रेसिपीसाठी आपण कांदा बारीक करून घेऊया. तर गाईज, जे आता मी मटण बनवणार आहे काळे मटण, ते मी तुपात बनवणार आहे. तूप आणि तेल मिक्स. तुपात बनवलं ना गावठी खूप छान टेस्ट येते, त्याच्यासाठी मी तूप वापरणार आहे. तर गाईज, मटण आपण हे धुवून घेऊ मस्त. तेल टाकून घेऊ. हे गावठी तूप आहे, हे टाकून घेऊ. कांदा टाकून घेऊ. आज आमच्या आत्यानी मटण करायला घेतले, सो बघू आपण कशा करतात. तुम्ही पण बघा, आम्ही पण बघतो आणि या खायला. एकदम टेस्टी टेस्टी. आणि आमच्या आत्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आला लसूण आहे, चेचून घेऊ. तर मटण टाकू. थोडी हळद टाकू आणि थोडं मीठ टाकू. हे चांगलं फ्राय करून घेऊ. गाईची आपल्याला उकड करून घ्यायची आहे. पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून याला मटण शिजून घेऊ चांगलं. कांदा चुलीत भाजून घेऊ चांगला, एकदम काला होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चिकन धुवून घेतलेलं आहे मस्त. आपल्याला बनवायचं आहे ग्रीन चिकन, त्याच्यासाठी चिकन आपला धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी. झटपट पटापट मटन पेट के अंदर. गाईज, हा खोबरा आपण चुलीत भाजून घेऊ. चांगला करपवून घ्यायचा आहे काल्या मटणला. कांदा खोबरा चांगला करपवून घ्यायचा आहे आणि मग त्याचं वाटण करणार आहोत. तर आपण मिरच्या तोडून घेत आहोत. आपल्याला वाटण बनवायचं आहे, हिरवा वाटण. त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते तोडून घेतो. आणि लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, ते आता आपण बारीक वाटून घेणार आहोत. नॅचरली उगवलेला कढीपत्ता जाणार आपल्या चिकन ग्रीन मध्ये. घे ताई. तर आपल्याला हेल्प करायसाठी आलेले आहेत नचिकेत, ते आपल्याला वाटण करून देत आहेत. नचिकेत दादा पण मोठे कुक आहेत, ते पण आपल्याला एक दिवस रेसिपी बनवून दाखवणार आहेत. ते मंचुरियन खूप छान बनवतात, तर आपण एक दिवस त्यांची रेसिपी पण ठेवूया. तर आपली मटणाची उकड
कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेऊ. साठी आपण वाटण करून घेतलेलं आहे, त्याला आता काढून घेऊ. मस्त वाटून झालेलं आहे आपला. माझं पण वाटण होत आहे, मग आपण मटण पण बनवून घेऊ. त्याला आहे आपण त्याच्यात आपण तूप टाकून घेऊ. आपण तुपात बनवणार आहे काला मटण. तूप टाकून घेतलेला आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं ते आपण टाकून घेऊ. स्पेशल आपला काला मसाला, त्याला घाटी मसाला पण बोलतात, तो टाकून घ्यायचा याच्यात. आता आपण मसाले टाकून घेऊ. टाकलेली आहे, थोडीशी हळद आहे आणि हा मटन मसाला आहे. याच्यात सर्व मसाले घेतलेले, दालचिनी, विलायची, दोन्ही विलायच्या, धना, जिरा सर्व आहेत त्याच्यात मसाले. हा टाकून घेतलेला आहे. आणि आपला लाल मसाला हा थोडा टाकून घ्यायचा आहे. थोडस पाणी टाकून घेऊ. थोडस पाणी टाकलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचंय. थोडं मीठ पण टाकू आपण, उकड मध्ये पण टाकलेला, त्या अंदाजाने टाकायचंय. याच्यात पण थोडस आपण टाकू. बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यात आता मटणाची उकड टाकून घ्यायची. मटणाची उकड याच्यात टाकून घेऊ. तर आता आपण बनवणार ग्रीन चिकन. त्याच्यासाठी हा मातीचा भांडा घेतलेला आहे, त्याला अशी माती लावून घेतलेली आहे. तुम्हाला काल पण दाखवलेला व्हिडिओ मध्ये मी. म्हणजे भांडा काला होत नाही आणि फुटत पण नाही. तर आपला तेल गरम झालेला आहे, त्याच्यात हा हिरवा वाटण टाकून घेऊ. आपण मसाले टाकून घेऊ. धना पावडर, थोडी हळद आणि हा चिकन मसाला. तर बघू शकता गाईच आपल्याला हेल्प करायला किती लोक आलेले आहेत ते. मीठ टाकून घेऊ. चिकन टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. चिकन वरती झाकण ठेवू आणि थोडस पाणी टाकून देऊ, म्हणजे वाफेवरती मस्त आपलं चिकन शिजेल. पाणी गरम झालेलं आहे, थोडस पाणी टाकणार आपण. सुक्काच बनवणार आहे, थोडा लिपतीचा. आपण चिकन ठेवलेलं आहे मस्त एक साइडला. तर गाईज आपण बघून घेऊ आपला चिकन रेडी झालाय का. अरे वा, मस्त छान एकदम चिकन आपला झालेला आहे. शिजलेला पण आहे. त्याला आता उतरून घेऊ. चिकन छान शिजलेला आहे. चिकन कसा पटकन शिजतो, मटणाला वेळ लागतो थोडा. मस्त आपण मातीच्या भांड्यात बनवलेला आहे, त्याला आता उतरवून ठेवू साईडला. तर आपला चिकन शिजलेला आहे मस्त, त्याला आता साईडला ठेवू. आणि मटण पण आपला होतच आलेला आहे. मटण पण चेक करू. तर बघू शकता तुम्ही गाईच किती मस्त एकदम तरी आलेली आहे. आणि आपला छान मटण शिजलेला आहे. कलर पण एकदम छान आलेला आहे मस्त. तर आपण याला पण उतरवून घेऊ. याला पण उतरवून ठेवू साईडला मस्त. तर मटण आपला एक नंबरच झालेला गाईज. एकदम मस्त मटण झणझणीत झालेलं आहे. आणि ग्रीन चिकन पण एकदम टेस्टी झालाय मस्त. या तुम्ही खायला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. दृष्टी कसं झालंय चिकन?
ग्रीनचे चिकन एक नंबर झाले, परफेक्ट. खूप खूप छान रास, एकदम मस्त झालेला आहे. आणि मटणाचा रस्सा पण मी टाकलाय, एकदम मस्त झणझणीत झाले. थँक्यू. आणि आपला 10,000 सबस्क्राईबचा टार्गेट पूर्ण करायचा आहे, त्याला पण तुम्ही सपोर्ट करा. तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आनंद घेत आहेत मटण आणि आपल्या ग्रीन चिकनचा. खूप छान झालंय. नक्की रेसिपी फॉलो करा. तुमचा पण चिकन आणि मटण खूप छान छान आणि झणझणीत होईल. काय बोलते ताई, बरोबर ना? एक नंबर.